पहिलं म्हणजे कॅनव्हासचं मेजरमेंट घेऊन ड्रॉ करायला स्टार्ट केलं. थोडं फास्ट पद्धतीने दाखवलं आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल, नाही तर शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी मी थोडंसं फास्ट पद्धतीने दाखवलेलं आहे. इथे मी कलर ॲक्रेलिक कलर यूज केलेले आहेत आणि कॅनव्हासचं शीट घेतलेला आहे. हा छोटा साईज आहे, तुम्ही बघतच असाल. आणि आता इथे मी स्कॅरलेट कलर घेतले डोळ्यांमध्ये. तर डोळ्यांचं डेप्थ दाखवण्यासाठी मी इथे ब्लॅक कलर यूज केला आहे. आणि माझ्या घरचंच हा डॉग आहे, याचंच मी चित्र काढलेलं आहे आणि हा मला खूप डिटेलमध्ये काढायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडं विचार केला स्लो व्हिडिओ करू आणि तुमच्यापर्यंत स्लोमध्ये थोडं काम दाखवू. ब्लॅकमध्ये डिटेल दाखवून मी विचार केला की अजून डिटेलमध्ये दाखवण्यासाठी अजून झूम करू आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला डिटेल देऊ. इथे मी ग्रे शेड्स यूज केले, तर डार्क त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून ग्रेचे टोन्स बनवले आणि जिथे हवे तिथे डार्क टोन्स दिले आणि जिथे हवे तिथे लाईट हायलाईट्स देऊन मी हळूहळू कलर करायला लागले. नोजवर पण हायलाईट होती. इथे डिटेलमध्ये दाखवण्यासाठी मी थोड्या लाईट्स अशा लाईन्स दाखवलेल्या आहेत. केसांचं दाखवण्यासाठी डॉगच्या फेसवर पण भरपूर पीसेस होते, तर ते थोडं डिटेलमध्ये दाखवण्यासाठी मी थोडं छोटा ब्रश यूज केला. इथे डार्क पोर्शन वाढवायची गरज होती, त्यामुळे मी थोडंसं डार्क पोर्शन वाढवलेलं आहे. मध्ये मध्ये मी हायलाईट टाकलेले आहेत आणि हळूहळू ते बाहेर निघत आहे. जिथे लाईट हवे तिथे लाईट, मीडियम आणि डार्क टोन मी बनवून ठेवले. एकदम क्यूट असं केस आलेला आहे त्याच्यामध्ये.
हायलाइट, डार्क टोन, लाईट टोन्स. आणि ही वाली पेंटिंग माझी एक्झिबिशनला लागणार होती. डोळ्याला कंपोज होण्यासाठी मी त्याचा स्कार्फ पण थोडा रेडिश टोनमध्ये घेतला, थोडा कलरफुल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, थोडं जरा अट्रॅक्ट होईल असं. स्कार्फमध्ये पण डेप्थ येण्यासाठी मी थोडंसं ब्लॅक आणि स्कॅरलेट आणि रेड टोनचं मी मिक्सचर करून थोडं डार्क शेड बनवून त्याला हायलाईट दिलेला आहे, डार्क शेड दिलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं असं 3D इफेक्ट येईल स्कार्फला पण. त्याच्यानंतर जो व्हाईट पोर्शन होता तिथे थोडा ग्रेइश टोन टाकला, तिथे पण डार्क पोर्शन टाकला आणि ब्लॅकिश टोन टाकलेला आहे. जेणेकरून तो कलरफुल आणि अट्रॅक्ट होईल. अजून ब्लॅक कलरवर असं कलरफुल अजून जास्त अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे मी विचार केला की असं काहीतरी कलरफुल करू जे त्याच्या डोळ्यांवर पण कंपोज होऊन इथेही छान वाटेल. माझ्यासाठी एक टास्क होता ब्लॅक कलरचा डॉग प्लस त्याच्या बॅकग्राऊंडला पण ब्लॅकच कलर द्यायचा होता. तर मला ते प्रूव्ह करायचं होतं कसं ते दिसेल. ब्लॅकवरती बॅकग्राऊंड पण ब्लॅकच, तर ते मला फेस त्याच्यामध्ये वर काढायचा होता. तर बघूया मी हळूहळू केलेला आहे डार्क, कारण की डॉग फेसमध्ये मी थोडा ग्रेइश टोन पण ॲड केलेला आहे, कारण की हायलाईट्स आणि पूर्ण आलेला होता. इथे मी कमीत कमी कलर वापरले आहेत, अगदी 2 ते 3 कलर वापरले आहेत. ब्लॅक, स्कॅरलेट, रेडिश आणि व्हाईट कलर यूज केलेला आहे. अशा रीतीने मी पूर्ण बॅकग्राऊंड ब्लॅक केलेला आहे आणि आता राहिलेलं स्कार्फ मी अशा वरच्या पद्धतीनेच कलरफुल कलर करणार आहे, जे त्याच्या डोळ्यांना कंपोज होईल आणि जे त्याच्या चेहऱ्याला बॅकग्राऊंड कंपोज होईल. माझ्यासाठी हा खूप मोठा टास्क होता ब्लॅक डॉगवर बॅकग्राऊंडसुद्धा ब्लॅक करायचा. Thank you for watching.